बनवते. रात्री हे जेवायला आले नाही म्हणून मी शेजवान राईस बनवते, त्यांच्याच भाताचा. बस 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 खूप झाला, तिखट आहे, स्पायसी झाला. आम्हाला खूप वेळ लागला एकच कलर सिलेक्ट करायला, म्हणजे एकच पॅटर्नचं एक. हॅलो गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. खूप दिवसापासून माझे ब्लॉग येत नाहीये कारण की थोडंसं काय माहिती नाही, पण माझी इच्छा नव्हती होत एडिट करायची, म्हणून मी काही ब्लॉग काढले नाही. आणि आज आम्ही जाणार आहे डीमार्टला. भरपूरसा किराणा पण करायचा होता, म्हणून मी पटकन वांग्याची भाजी टाकली आहे, चपात्या करते आणि जेवण करून आपण निघू डीमार्टला. बघू बरं काय काय आलंय डीमार्टला. मला तर डीमार्टला जायला खूप मजा येते. चला तर मग. आता मी चपातीचं पीठ मळून घेते, पटकन जायचं आहे ना तर पटकन जाऊ. आज बनवते. रात्री हे जेवायला आले नाही म्हणून मी शेजवान राईस बनवते, त्यांच्याच भाताचा. आणि वांग्याची भाजी पण त्यांना आवडत नाही, तर मग त्यांच्याच म्हणजे मला माहिती नाही कसं बनवायचं. आता तेच मला सांगते कसं बनवायचं. काय करायचं? पहिलं तेल टाक. तेल टाकून त्यांना कष्ट नको. नाही तेच बनव, म्हणजे मला परत परत बनावं लागणार नाही. आता अंडे अंडे टाकायचे. पहिलं टाक. ते तेल गरम झाल्यानंतर गरम झालं. बस बस enough. 2 पळी तेल टाकली. आता मी अंडे. तुला पळी लागणार आहे परत मग. त्याच्यामध्येच मीठ टाकायचं ना. हा दुसरा पण टाक, दुसरा पण टाक. पळी घे. हात धुवून मीठ टाक. आणि आता मीठ टाकायचं. स्प्रेड करून टाक. चिटकू चिमूट भराच ना. आता पळीने पूर्ण इकडे तिकडे हलव सगळं पटापट. तू पळी घेतली का? पळीच बोलले तुम्ही. ठीक आहे. तुम्ही पळी बोलले, तुम्ही पळी. त्याला काय म्हणतात, उलट नाही काय म्हणतात मला पण माहित. मोठे मोठे चम्मच. मला पण नाही माहित होतं. आता असं मिक्स करून घ्यायचं. आता राईस टाकून. आता हा पूर्ण राईस मी टाकते याच्यात. आधीच मी हे करून घेतलंय, त्याला वेगवेगळं काढून घेतलंय. चम्मच घ्यायचा मोठा. यांनी मला पळी सांगितली, मी पळी घेतली. पण बाकीचे म्हणते तुला अक्कल नाही का, ते काय पण टाकते. पण मी इन्स्ट्रक्शन खूप फॉलो करते. हा आता टाक ना ते शेजवान चटणी. किती टाकायची? टाक ना. मी सांगतो. टाक. अरे तू हे कर ना. ते मिक्स थोडस. टाक टाक. बस 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 खूप झालं, तिखट आहे, स्पायसी झालं. कमी करू का? नाही ठीक आहे, राहू दे आता. कमी करून देते खूप मी. स्पायसी झालं. किती काढू? अजून एक काढ चम्मच. एक्स्ट्रा टाकायची. बस बस बस. बस. पकड पकडणे का. मस्त असं टाक. कोथिंबीर पण टाकू? नको. द्यायचं. आता मी जवळपास 5-10 मिनिटं दिलंय. आता हे झालंय. आता मी सर्व करते. काढू? बस बस. हो. अरे बस. ठीक आहे. बस. जेवण वगैरे सर्व झालंय. आता दुपारचे 4 वाजलेत आणि आता आपण जाऊन येऊ डीमार्टला. डीमार्टला
जायचं म्हणजे किराणाच करायचा आहे. तर जाऊन येऊ. आणि आज दुपारी संध्याकाळी गेस्ट पण येणार होते, पण ते पण कॅन्सल झाले, म्हणून जाऊन येऊ. हा मम्मी आली. आत्ता प्लॅनमध्ये थोडासा चेंज झाला आहे, तर मम्मी बोलली आधी आपण साडीच्या शॉपमध्ये जाऊ. मला एक साडी घ्यायची ग्रीन कलरची. तर म्हटलं ठीक आहे, आपण आधी साडीच्या शॉपमध्ये जाऊ, मग डीमार्टला जाऊ. चला तर मग साड्या पण बघता येईल आपल्याला. आता तर आम्ही नेहमीच्या शॉपमध्ये आलो, द्वारकाधीश श्यामकुमारमध्ये. आज तर एवढी गर्दी होती तर सांगायलाच नको. तर म्हटलं एवढी किलबिलाट कसं काय झाली इथं. आणि गेल्या गेल्या मला ट्रेंडिंग साडी भेटली. मी ऑनलाईन ही साडी खूप वेळा बघितली, मी प्राईस पण विचारली होती. तर तिथं होती 9,000ला आणि इथं त्यांनी आम्हाला सांगितली 5,000ला. ते बोलले की 10,000ची साडी, पण ऑफरमध्ये आम्ही 5,000ला देतो आहे. तर पण एवढे तरी मला खूप महाग वाटली. म्हटलं जाऊ दे, काय फंक्शन पण नाही, विनाकारण घेऊन पण काय उपयोग आहे. पण बघायला काय जातं आहे, बघायला तर पैसे काय लागत नाही. एक बार साडी खोल के नहीं दिखा. खुलेगा नहीं, फाइनल रहेगा तो खुल जाएगा. जल्दी खोल. ब्लाउज मम्मीला घ्यायची होती ग्रीन कलरची साडी, पण ब्लाऊज पीसची डिझाईन पण छान पाहिजे होती, म्हणून त्यांनी आम्हाला एवढी सारे ग्रीन कलरचे व्हरायटी दाखवले आणि ब्लाऊज पीसची पण व्हरायटी दाखवले. खूप भारी होते, पण एकच कलर मला तर कळत नव्हतं की काय सिलेक्ट करू एकाच कलरमध्ये. 3,800 3,800 छान आहे सुनी. ह्याच्यामधले बघ अगं एखादी. किती प्राइस आहे? किती प्राइस आहे? तुला पाठवलेलं सांगते मी. 4,000 पर्यंत. 3,800 ला. 3,800 ला. हा, ही 3,800, 3,900, ही 2,790. हो मस्त. त्या 2 पीस वरच्या त्या वेगळ्या आहेत, त्या वेगळ्या. ह्याच्यामधले परत परत येणार आहेत का पीस? त्याच्यामध्ये आले तरी असेच. आत्ता मी साड्या बघून बघून थकली आणि मी बसूनच घेतलं. म्हटलं एकदाचं फायनल झालं का मग निघू आपण. या जल्दी दिखाओ. मिल गई. शॉपिंग करून झालंय. मम्मीनी फायनल केली साडी. ग्रीनच कलर घ्यायचा होता, पण आम्हाला खूप वेळ लागला एकच कलर सिलेक्ट करायला. म्हणजे एकच पॅटर्नचं एकच कलरचं साडी सिलेक्ट करायला. काय डी म्हटल्यानंतर जाऊ आपण चालेल, ठीक आहे. मग काय जाऊ, मसूर डाळ घेऊन डी मार्टला घेऊन. मग डी मार्टला जायचं कॅन्सल झालंय, कारण की इथंच खूप वेळ झालाय. मग मी बिलिंग करते आणि बिल झाल्यानंतर आता आम्ही निघू लगेच घरी. चला. आता आमचं परत डिसिजन झालं की आपण डीमार्टला जाऊन येऊ, कारण की परत येणं नाही होत. एकदाच येणं होतं, तर डीमार्टला पण जाऊन येऊ. तर चला आपण डीमार्टला पण फिरून येऊ. आणि ह्यावेळेस मी कोरी करकरीत ट्रॉली आणली आहे. मागच्या वेळेचा तर राडा तुम्हाला सांगायचंच राहिला. थांबा दाखवतेच. मागच्या वेळेस ट्रॉली तुटलेली होती, तर त्याची तार खूप खराब झाली ना तेलाच्या पिशवीत, आणि ती तेलाची पिशवी फुटली आणि मम्मीला साडी होती अख्खं तेल होऊन गेलं. मला तर खूप बोलणे बसले. बाकीचा किराणा होतच राहील, पण मेन गोष्ट घ्यायला विसरायचं नाही. आणि यावेळेस किराणा थोडासाच घ्यायचा होता, पण लाईनच एवढी होती. गुरुवारची पण एवढी गर्दी असते मला माहिती नव्हतं. बाप रे. आणि पप्पा तर वेट करून थकलेच असते. वाट बघत असते. परत लवकर आता येणारच आहे, त्यांना माहित झालं की काय लवकर झालेलं नव्हतं तुमचं. चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.